विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे, इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास ज्यांच्या माध्यमातून होतोय, आमदार दत्तात्रय बाबा भरणे यांचं शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व आप्पासाहेब जगदाळे सर्वांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय हनुमंतराव कोकाटे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। सन्माननीय सचिनरावजी सपकाळ साहेब, यश उद्योग समूहाचे सर्व युवा नेते दीपक भाऊ जाधव, सर्व अतिथींचं आगमन मंचावरती झालेलं आहे। आपणा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। माजी नगरसेवक सन्माननीय रमेशरावजी धोत्रे उपस्थित आहेत। धोत्रे साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। नेत्रदीपक देखणं असं नियोजन इंदापूर नगरीचे माजी विरोधी पक्षनेते पोपटरावजी शिंदे, रमेश आबा शिंदे, त्यांचा सर्व मित्र परिवार या सर्वांनी इंदापूर नगरीचे विद्यमान नगर अध्यक्ष, खऱ्या अर्थानं जनतेनं ज्यांना कौल दिला, लोकांनी ज्यांना कौल दिला आणि आज लोकनेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे मानकरी सन्मान्य भरतशेठजी शहा आणि सर्व नगरसेवक यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ सर्व आमच्या इंदापूरकरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। नेत्रदीपक देखणं असं नियोजन, फटाक्यांची आतिषबाजी, पारंपरिक वाद्याचा निनाद, युवा नेते अतुलभाऊ व्यवहारे आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं। इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, राधिका सेवा संस्थेचे सर्व सन्माननीय अरविंद तात्या वाघ, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। इंदापूर नगरीचे माजी नगरसेवक स्वप्नीलनाना राऊत उपस्थित आहेत, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। आपल्या इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष सन्मान्य भरतशेठजी शहा आणि सर्व आमचे नगरसेवक आपणा सर्वांच्या जाहीर नागरी सत्कार समारंभाच्या निमित्तानं आणि फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय। नेत्रदीपक देखणं असं नियोजन, मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहात। या ठिकाणी मी विनंती करतोय सन्माननीय रमेश आबा शिंदे, प्रत्येक कार्यामध्ये धावपळीने पळणारा माणूस म्हणजे आबांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सन्माननीय रमेश आबा शिंदे। आज आपल्या इंदापूर शहरामध्ये 2 डिसेंबर रोजी झालेल्या इंदापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी निवडणूक लढवली होती त्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय भरतसिंग शहा हे विजयी झाले. त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळ 14 नगरसेवक हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. त्याचबरोबर आपले 6 नगरसेवक एकूण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 10 प्रभागामधून 20 नगरसेवक उभा राहिलेले होते. त्यापैकी 14 नगरसेवक निवडून आले आणि 6 नगरसेवक काही अल्प मतामध्ये थोडं कमी पडल्यामुळं पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आपल्या इंदापूर नगरपालिकेवरती जी सत्ता आली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. इंदापूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आणि राष्ट्रवादीची सत्ता आपल्या इंदापूर नगरपालिकेवरती आलेली आहे. आणि ही सत्ता राष्ट्रवादीची येण्यामागं आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या इंदापूर तालुक्याचे सर्वांचे लाडके नेते माननीय दत्तात्रय मामा भरणे, त्याचबरोबर या तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय आप्पासाहेब जगदाळे, त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष माननीय हनुमंत आबा कोकाटे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व सचिनजी सपकाळ असतील आणि मोहोळकर आबा असतील, या सर्वांच्याच या ठिकाणी चित्तरंजन आबा पाटील असतील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि इंदापूर शहराच्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि इंदापूर शहरातल्या तमाम जवळपास 25,000 लोक मतदार बंधू भगिनी या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी निर्विवाद अशी सत्ता दिल्यानंतर या ठिकाणी आमच्या इंदापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि आमचे बंधू माननीय पोपटजी शिंदे यांनी या ठिकाणी आपल्या आलेल्या नगरसेवकांसाठी त्यांचा एक आपण नागरिक सत्कार ठेवावा या उद्देशाने आपण आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी आपले नवनिर्वाचित नगरसेवक सर्व नगरसेवक या ठिकाणी बहुमताने निवडून आलेले. मी प्रथमतः आपला या ठिकाणी सर्वच बंडी मामांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आणि मी प्रत्येक पहिल्यांदा जे आपले नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचं मी नाव घेत ते उभा राहून आपल्याला अभिवादन करतील. आपण सर्वांनी मिळून टाळ्याच्या जयघोषात एकच हार मोठा आणलाय. नंतर पहिल्यांदा आपण अभिवादन करू. एक मिनिट मामा सगळ्या नगरसेवकांना एकदा अभिवादन करू द्या या जनतेला. आणि एक 5 मिनिटाचं काम आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय भरतसिंग शहा यांना अभिवादन करतील. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मधील उमेश रमेश मकरे हे या ठिकाणी उभा राहून आपल्याला अभिवादन करतील. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार सौ सुनीता अरविंद वाघ या ठिकाणी. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मधील सौ सुनीता अमर नलवडे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार राजू गेला चौगुले हे थोड्या मताने आपल्याला या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. तेही या ठिकाणी आपल्याला अभिवादन करतील. फेटेवाल्यांना विनंती की आपण त्यांना फेटा बांधायचा आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवार सौभाग्यवती वंदना भारत शिंदे हे आपल्याला या ठिकाणी अभिवादन करतील. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 मधून एक थोड्या मताने पराभूत झालेले आमचे मित्र श्री गणेश उर्फ सोनूभैया मेघश्याम पाटील या ठिकाणी आपल्याला अभिवादन करतील. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मधून सौभाग्यवती कोमल गौरव राऊत या ठिकाणी थोड्या मताने या ठिकाणी पराभूत झाले. त्यांचं या ठिकाणी आपण आपल्याला अभिवादन करू. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मध्ये खर तर शकीलभाई सय्यद अतिशय चुरशीची लढत जिंकून आलेले आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून सौभाग्यवती दीप्ती स्वप्नील राऊत या ठिकाणी आपल्याला अभिवादन करते. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून खर तर कुणालाच गॅरंटी नव्हती की श्री अक्षय शंकर सूर्यवंशी
अक्षय शेखर सुरुचे हे प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडून आलेले. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 अ मधून कुणालाच गॅरंटी नव्हती की शुभम भैया बाले किल्ल्यामधून येऊ शकतो. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये आमच्या मातोश्री सौ अंबिका पांडुरंग सुरवंशी हे या ठिकाणी थोड्या मतामध्ये पराभूत झालेले आहेत. त्यांचे चिरंजीव पंकज भैया सुरवंशी या ठिकाणी आपल्याला अभिवादन केलेलं आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 अ मधून सौ सबिया शाहिद चिखलकर या ठिकाणी थोड्या मताने पराभूत झालेले आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 ब मधून आपले प्रशांत मामा उमरे यांच्या सौभाग्यवती सौ मयुरी प्रशांत उमरे इंदापूरच्याच कन्या आहेत आणि इंदापूर मधूनच पुन्हा त्यांना माहेर आणि सासरी एकच आहे. या ठिकाणी दुसरे प्रभाग क्रमांक 8 मधून अ मधून आरगडे सागर सुनील हे या ठिकाणी आपल्या समोर अभिवादन करतील. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 ब मधून आणि दुसऱ्यांदा नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडलेल्या सौभाग्यवती रजिया हजरत शेख आणि अनुभवी आणि दुसऱ्यांदा नगरपालिकेमध्ये त्या जात आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 अ मधून प्रचंड बहुमताधिक्य घेऊन शोभा सुरेश जावीर सौभाग्यवती शोभा सुरेश जावीर ह्या निवडून आलेल्या आहेत. अजिंक्य भैया जावीर इथं फेटा बांधण्याचं काम चालू आहे. अजिंक्य भाई फेटा नंतर बांधा. त्यानंतर प्रभाग 9 ब मधले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या इंदापूर शहराचे अध्यक्ष श्री शैलेश देवदास पवार उर्फ बाळासाहेब हे या ठिकाणी जवळपास 1100च्या मताधिक्य घेऊन ते निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10 मधून आणि याच्याही अगोदर नगरसेवक असलेल्या सौभाग्यवती अनिता अनिल ढावरे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 अ मधून निवडून आलेले आहेत. आणि तशाच चुरशीच्या लढतीमध्ये म्हणजे जवळपास 2 बूथ मध्ये इक्वल झालेले आमचे मित्र ऍडव्होकेट श्रेयस सुरेश गवळी या ठिकाणी अवघ्या 29 मताने पराभूत स्वीकारायला लागला असे आमचे श्रेयस गवळी आपल्याला अभिवादन करत आहेत. या ठिकाणी चिखलकर भाभी थोड्या उशिरा आल्या होत्या. त्यांना विनंती की आपण उभं राहून एकदा आपल्या इंदापूर जनतेला अभिवादन करावं. थोड्या मतानं त्यांच्या पराभवाला सामोरे जावं लागलं. या ठिकाणी इंदापूर नगरपालिकेची जी निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये अनेक वार प्रतिवार भरपूर काय झालं. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये हनुमंतआबा तुम्ही जसं धडाडीची तोप म्हटलं जातं तसं आम्ही कमी वयाचं असल्यामुळं आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ असल्यामुळं अशा लोकांवर आम्हाला टीका टिप्पणी करता येत नाही. आम्हाला काम करता येतं आणि ते काम आज आपल्याला या ठिकाणी नगरसेवकाच्या माध्यमातून नगर अध्यक्षाच्या माध्यमातून दिसत आहे. या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्याचे जे नेते आहेत आणि आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत या ठिकाणी हनुमंत आबा कोकाटे यांना विनंती आहे की फेटावाले त्यांना फेटा बांधायचा आहे. त्यानंतर त्यांचं कडक असं भाषण होणार आहे. या ठिकाणी सर्व उमेदवार इंदापूर नगरपालिकेची ज्यावेळेस निवडणूक चालू होती त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार विजयी झाले आणि त्यांच्या पाठीमागे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
आशिष बापू इजगुडे असतील किंवा शहरातले सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचा या ठिकाणी आदरणीय बन्नी मामा आणि सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांचा एकत्रित सन्मान होत आहे. जोरदार सर्वांची टाळ्या वाजवायच्या. इंदापूर नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष माननीय श्री भरतशेठजी शहा आणि सर्व नगरसेवक यांचा यथोचित असा जाहीर नागरी सत्कार समारंभ इंदापूरकरांच्या वतीनं संपन्न होतोय. जनतेच्या विश्वासाचा कौल सिद्ध झाला. घड्याळाच्या ठोक्यावर इतिहास पुन्हा लिहिला. इंदापूर नगरीला दिला ठाम असा संदेश. विकासाचाच मार्ग हवा आणि खऱ्या अर्थानं हा विकासाचा मार्ग पाहायला भेटतोय. दृढ नेतृत्व, स्वच्छ विचार, विकासाची आस, अजित दादांच्या मार्गावर चालणारा हा विश्वास नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा घवघवीत असा जयघोष इंदापूरच्या भविष्याला मिळालेला हा एक नवा प्रकाश. फटाक्यांची आतिषबाजी, पारंपरिक वाद्याचा निनाद, फुंक, हलगी या पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि इंदापूरकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य असा नागरी सत्कार समारंभ संपन्न होतोय. सर्व नगरसेवक सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर मी विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका कार्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मगरे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय भरणे मामा, आपल्या इंदापूर तालुक्याचा ढाणेवाड सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंतआबा कोकाटे, इंदापूर शहरातील सर्व माझे मतदार बंधू भगिनींनो आणि येत्या इंदापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या माझे सर्व नूतन नगरसेवक, नगरसेविका, आपल्या सर्वांचे लाडके नगराध्यक्ष, ते घासून नाही पण ठासून निवडून आले असे ते भरतशेठ शहा, माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, गेल्या महिनाभर आपण इंदापूर शहरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक महाभारत सुरू होतं, लढाई सुरू होती, महाभारताचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये कृष्ण आपल्या बाजूने उभा राहिला. कृष्ण म्हणजे कोण? सन्माननीय दत्ता मामा भरणे. भरणे मामा कृष्ण म्हणून आपल्या पाठीमागे उभा राहिले आणि इंदापूर तालुक्याच्या महाभारताची लढाई ही इंदापूरच्या जनतेने लढून दाखवली आणि मामासाहेब फक्त लढूनच नाही तर ही लढाई आपण जिंकून दाखवली. 14 नगरसेवक आपले निवडून आले. भगवान श्रीकृष्ण बोलले होते, तू कर्म कर, फल की चिंता मत कर.
तू ज्याप्रमाणे कर्म करशील, तू ज्याप्रमाणे काम करशील, त्याप्रमाणे तुला तुझं फळ मिळत जाईल. आणि गेल्या अनेक दिवसापासून दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये जे आपण विकासाची आणि चांगली कामं केली, मामांच्या डोक्यासमोर नव्हती येणारी इंदापूर नगर परिषद आपल्याला लढायची आणि जिंकायची आहे, परंतु मामाच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये, मामांनी इंदापूर तालुक्यामध्ये जी विकासाची गंगा आणली, म्हणजे कृष्ण पण बोलल्याप्रमाणे मामांनी केलं. मामा कर्म करत गेले. तू काम कर, फळाची चिंता करू नको. मामासाहेब, तुम्ही जी आतापर्यंत गेल्या 3 वर्षापासून इंदापूर शहरामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये जी विकासाची कामं केली, जी चांगली कामं केली, त्या चांगल्या कामाचं फळ आज नगराध्यक्ष म्हणून आपल्याला इंदापूरला मिळालं. तुम्ही तो महाराष्ट्र राज्याचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राज्याची तिजोरीची चावी अर्थमंत्री आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिलता की जर इंदापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष जर दादासाहेब आपण आपल्या विचाराचा आणला तर इंदापूर शहराचा कायापालट करू. आज आपल्याला वेळ आहे. आज मामा हे दिलेला शब्द पाळणार. आपल्याला आपण म्हणतो आपले 14 आले, त्यांचे 6 पडले. 14 सुद्धा आपल्या या संस्कृतीमध्ये फार मोठं महत्वाचं म्हणजे त्या शब्दाला सुद्धा अर्थ आहे. श्रीरामांनी 14 वर्ष वनवास केला आणि 14 वर्षानंतर जे पुन्हा माघारी आले त्यावेळेस त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. मामा हे 14 शिलेदार आज आपल्या बरोबर आहेत आणि 15वा शिलेदार म्हणजे भरतशेठ शाह. आज 14 वर्षाचा काळ, 14 वर्षाची घुसमट काय असती, आमच्या पीपी नानांना विचारा, सुनील आरगडे दादांना विचारा, शकीलभाई सय्यद यांना विचारा. आज भरतशेठ तुमच्यामुळं आणि मामा तुमच्यामुळं, आप्पासाहेब तुमच्यामुळं 14-15 वर्ष या लोकांची जी घुसमट चालली होती, परंतु तुम्ही जो पैलवानाचा डाव, आप्पासाहेब तुम्ही जो पैलवानाचा डाव, आबासाहेब तुम्ही जो पैलवानाचा डाव या पैलवानांना शिकवला ना, हे सर्व पैलवान पुढचे चितपट झाले. आज म्हणजे खरोखरच ठीक आहे, फाईट झाली, लोकशाहीची एक सण उत्सव साजरा केला आपण आणि त्याच्यामध्ये आपण विजयी झालो. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जी शब्द दिलेत, तुम्हाला जे आश्वासनं दिलेले, त्या आश्वासनाची पूर्तता ही 100% आपल्या आता होणार आहे. मामासाहेब, मला अनेक पत्रकारांचा फोन आला, अनेक कार्यकर्त्यांचा फोन आला की अध्यक्ष तुम्ही जी गोव्याच्या मसुबाला नवस केला त्या नवसाचं काय करायचंय आता. तर ठीक आहे, आपला नवस पण आता पूर्ण होणार आहे. आता मी काही जास्त बोलण्यासारखे नाही, कारण आपला हा आनंदाचा दिवस आहे. निवडणुकीच्या ह्याच्यात आपण बोललो, आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही किंवा काय नाही. मामासाहेब, तुम्हाला सांगतो, इंदापूर शहरामध्ये या निवडणुकीमध्ये खरोखरच ज्यांनी म्हणजे आप्पासाहेबांसारख्या माणसांनी इंदापूर शहरामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केलं. मामासाहेब, आप्पासाहेबांनी 3 वेळेस इंदापूर शहरातल्या सर्व सेंटरवरती चक्कर मारली. अरविंद त्या वाघ असतील, आपले मुकुंद शेठ शाह असतील, अशोक बापू इसगुडे आहेत, आमचे बाळासाहेब सरोदे, प्राध्यापक अशोक मकरे, ही बाकीची जी सर्व टीम आहे, या टीमनं इंदापूर शहरातील सर्व व्यापारी वर्ग आहेत, दीन दुबळा, गरीब, कष्टकरी, मागासवर्गीय सगळे समाजाच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान केलंय. आणि माझ्या मित्रांनो, माझ्या भगिनींनो, तुम्हाला या ठिकाणी मामाच्या वतीने, नगराध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो, तुमच्या मनातलं इंदापूर, तुमच्या जे ह्याच्यामधलं जे इंदापूर आहे, तुमच्या दृष्टीतलं इंदापूर कसं असेल हे इंदापूर दाखवण्याची ताकद सन्माननीय भरत यांच्या माध्यमातून आपल्याला केली जाईल. आपण सर्वांनी कालच्या निवडणुकीत आमच्या विनंतीला मान दिला आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आणले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद बकरे साहेब. यानंतर मी विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय हनुमंत आबा कोकाटे. त्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्रांनो, आपल्या त्या विजयाचे शिल्पकार म्हणले तर आपले दत्तामामा भरणे म्हणलं तरी वावगे ठरणार नाही. कारण त्यांनी जी शेवटच्या दिवशी
मामांनी स्वतः इथं बसून सगळ्या त्याचं मतदानाचं नियोजन केलं. त्याच्यामुळं आपला 14 उमेदवार एक नगराध्यक्ष हा विजय झाला. परंतु मला एक सांगायचं होतं, या विजयाचे शिल्पकार मामाच आहेत. परंतु या समोरच्या काही पार्टींना इतका ओवापोवा केला होता की आमची सत्ता येणार, आमची सत्ता येणार. सत्तेचा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून रांगांपिला तर मला दिसलीच नाही कुठं. तुम्हाला खोटं सांगत नाही. त्यांनी ह्या पुढच्या निवडणुकीची इतकी बांधणी करून ठेवली होती निकाल लागायच्या आधी की आम्ही असं करू तसं करू. आता तर ती कुठल्या निवडणुकीच्या समोर जातील का नाही मला माहित नाही. त्याचं कारण असं आहे, निकाल एक 15-20 दिवस लांबला होता. तोपर्यंत त्यांना इतका चर्चा करा वाव गावला होता की आम्ही नगर पंचायत समितीने जिल्हा परिषदला असं करू तसं करू. आता ती काहीच करू शकत नाही. ही मला मुद्दाम सांगायचंय, आज ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळ्या असतात. कुणी कुणाला आव्हान द्यायची काय गरज नाही. मी तुम्हाला आज सांगतो, उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत 8च्या जागा आम्ही जिल्हा परिषदच्या जिंकणार आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पंचायत समितीवर सत्ता आल्याशिवाय आमची राहणार नाही. आज इथं मी आवर्जून या विजयाच्या इथं सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं मी आज सांगतो. आणि आज एवढं मी थोडं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतोय मामा थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवून बाबूनानांना बोलायचंय. इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश उर्फ बाबूनाना गवळी, नानांना विनंती आहे आपण बोलू का मामा? नाही भाषण तुम्ही नव्हता, तुमच्या प्रचारात मी भाषण त्याच टायमाला सांगितलं. आता आपले 14 नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचा निवडून आलेला आहे. आता काय माहिती का, काय माणसं, आज मी 42 वर्ष होतो कराडकर दादा बरोबर, बरं का, फार त्याग केला मी त्याच्याबरोबर. आणि ते आता भाषणांना सांगायचा, मी याला आडाणी असताना 3री असताना मी नगराध्यक्ष केलं. अहो पण माझं काय त्याग आहे, तुला का बिनविरोध करताना मंगळवेळावर ती एक शरद साळके उचलून आणला. त्या टायमाला माझी गरज लागली नाही का तुला? हा हा त्या टायमाला गरज लागली नाही काय? काय माणसं आता आपल्यात आहेत, त्या माणसाने उचलून आणल्यावर काय माणसाने त्या माणसाला मारलं काय. आणि त्या टायमाला गवळी चालत होता. गवळीच्या विरोधात नाही तसला बोलला. माझा मुलगा पडल्यामुळे मला दुःख नाही. ती बेद गावात गेली, तिला दुःख झालंय. गावाला वाटतंय बरं झालं बेद गेली काय. त्यांनी इतका ताप दिला मला तर, पण ती काढायचं नाही काय. माझ्या आता मी जरा आजारी असल्यामुळे माझ्या धमक नाही, तेव्हा धमक होती तेव्हा गवळी चालत होती काय. गवळी घराण्याला फार त्रास दिला त्यांनी, पण आमचं काय वाकडं होऊ शकत नाही त्याच्यामुळे. आमच्यामुळे ती, त्याच्यामुळं आम्ही नव्हतो काय. नीतिमत्ता चांगली पाळायला पाहिजे होती. आमदारकीच्या टायमाला मोठी सभा घेतली आम्ही चावडीपेशी. मामा होतो मधुमामा माझी शेजारी, पंतप्रधानच्या गप्पा. मला काय राहिले उभा कोण बरं मामा अजित दादाचे कौतुक करायला पाहिजे, कामं केलेत त्यांनी. पंतप्रधानच्या गप्पा मला काय मधुमामा तरी असं चिमटा घेतला. आणि काही लोकांनी त्याच्या जवळची माणसं होती ना कानात बोलणारी, दोन्ही उमेदवारांकडनं पैसे घेतले आणि किटली आणि तुतारी चालवा म्हणला. हीच नेता बरं का. आणि जी कट्टर माणसं होती मामाची खरी, आम्हाला काची कुकळून दिली नाही. इलेक्शन झाल्यावर कळालं काय लाचार गाबडे आले तिथं पक्षात गद्दारी करणारी. त्यांना मला
असं इलेक्शन जाणार परवा वाचवायचं ताकद आहे काय. पण मग मला काय म्हणायचं, ज्या पक्षात असेल तिथं गद्दारी करू नये. त्याला सवय होती. आम्ही प्रामाणिक काम केल्यापासून 2-3 वर्ष झालं फार त्याला द्यायचं नाही काय. पण त्याला देऊ द्या, त्याला खंबीर आहे गवळी, तसं काय द्यायची कारण नाही. मामा इथलं मोरा तुम्ही माणसं बघून कामं करा आणि क्वालिटीचे कामं करा इंदापूर शहरामध्ये. मला एवढीच विनंती करायची आहे. नगराध्यक्ष भरत शेटला सांगतो मी काय, सटर पुण्याहून आणल्या ते कॉन्ट्रॅक्टर इथं पैसे खाल्ले तिने काय. आणि इथं कॉन्ट्रॅक्टरने आमच्या इथल्या गोरगरीब कोण काम करत असेल त्याला दम देत होता, मतदान इकडं कर. अरे ही कुठली शाळा तुझी, मामाने पैसे आणलं ना दारोबाप काय. मी एवढं का बोलतोय, त्यासाठी मी केलंय म्हणून बोलतोय. मी काय तसला थाताल पुढारी नाही, स्पष्ट वक्ताय मी. एवढंच बोलून मी भाषण संपवलं. यानंतर या ठिकाणी डॉक्टर कदम उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावर यायचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर शहराचे प्रचार प्रमुख ज्यांनी धुरा सांभाळले असे अशोक बापू इजगुडे यांना विनंती की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं. दोन 2025-26च्या नगरपालिकेच्या इलेक्शन निवडणुकीच्या जे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा भव्य नागरी सत्कार आज सावंतवाडी मंदिराच्या समोर होता. मित्रांनो, इलेक्शन मध्ये आपण 5-6 सभा झाल्या असतील. आपण विकासाचा मुद्दा मांडत होतो. विकास ह्या शहराचा कसा होईल, डेव्हलप कसं होईल, या गावाचा रचनात्मक विकास कसा होईल यावरच बोललो. मी शिरसोडी बोलत एक विकासाचा मुद्दा मांडला होता, तेव्हा फारच रामायण झालं. आणि ती पण त्याच्यावर बोलायला लागली, कोण टमाटा नाही गेलं, कोण कुठं काय गेलं. अरे बाबा, विकासाचा पूल झाला तर विकासात ती लोक इकडे येणार आहेत, तुमचं दूध इकडे येणार आहे. 80 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे, कायचं उसाचं अंतर कमी होणार आहे. काय ते मामाने बांधला म्हणून त्याच्यावर सगळीच येणार आहेत. पण त्या मुद्द्याला फारच लावून धरलं म्हणून मी ते विषय मांडला. आपल्या ह्या इलेक्शनचे जी धुरा सांभाळली ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणे, आप्पासाहेब जगदळे, पीडीसी बँके संचालक आणि हमाबा सचिन सपकळ, मी असल, डॉक्टर कदम आले होते प्रचारात. असे बरेच लोक, चांगली माणसं सगळी एकत्र आल्यामुळं या शहराने एक दिशा द्यायचं काम केलं. 14 नगरसेवक निवडून आणले, नगराध्यक्ष आपल्या पार्ट्यात टाकले. विकास हा कसा करायचा तो आज दिसणार आहे, इथून पुढे दिसणार आहे. तर त्यामध्ये कोण आडवं येत होतं, काय चाललं होतं हे सगळ्या गावाला माहिती आहे. पण इथून पुढे जी होणारी कामं आहेत ती फार मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि लोकांनी जनतेने कौल विकासाच्या मुद्द्यावर दिल्यामुळं मी जनतेचा आभार मानतो आणि माझा शब्द संपवतो. यानंतर मी विनंती करतोय, सिंगम म्हणून ज्यांची इंदापूर तालुक्यामध्ये ख्याती आहे, इंदापूर मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर कदम साहेब, विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर कदम साहेब. आदरणीय व्यासपीठ, आपले लाडके भरणे मामा, निवडून आलेले भरतशेठ शहा आणि ते सर्व टीम, नवीन सर्व नगरसेवक यांच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्वांना इंदापूरमधील मतदार बंधू भगिनी सज्जन लोकांना आणि सर्व लोकांनी जे काही अपार प्रेम केलं त्याबद्दल नतमस्तक होऊन सर्वांचे मनापासून हार्दिक
आभार मानतो. आमच्यासारखा पॉलिटिक्सशी संबंधित नसलेला माणूस सुद्धा ह्यामध्ये काय येतो ह्याची कारणं बऱ्याच लोकांना प्रश्न पडले असतील किंवा गृहीत धरला असेल की काय ह्याच्यात काय दम असतो. दम कोणात नसतो हे खऱ्या अर्थाने कळायला चूक झाल्यामुळेच हा मोठा चमत्कार झालाय. आम्हाला चमत्कार वाटत नव्हता. आमची तर अपेक्षा आणखी वेगळी होती. मी सगळ्या नगरसेवकाबरोबर फिरत होतो असं भाग नाही, परंतु गल्लोगल्ली गेल्यानंतर जी माणसं भेटायची, जुनी माणसं भेटायची, युवक मंडळी भेटायची, त्यामुळं आम्हाला 100% खात्री होती. परंतु मधले 15-20 दिवस सगळे स्वप्नात ते रंगून अशी काय हवा झाली होती की सगळ्यांना निराशा येईल अशा टाईपचे. पण आमच्या मनात सगळ्यांची खात्री होती. गप बसूया म्हणलं, 21 तारखेची वाट बघूया. गवळी नगरसेवकांचं मला भाषण खूप आवडलं. त्यांनी अतिशय मोक्याच्या गोष्टी सांगितल्या. पूर्वी अडथळे आणि काय चुका होत होत्या. अतिशय ढोबळ माणूस साधा बोलला, परंतु खरं बोलला. अगदी उच्च शब्दात सांगायची गरज नाही. त्यामुळे मामासाहेब आणि भरतशेठ शहाना सगळं जवळून माहिती. कदाचित मामांचा आत प्रवेश जास्त नसल्यामुळं सगळ्या गोष्टी बारीक माहीत नसतील, परंतु हे भरतशेठ आणि त्यांच्या सगळ्या टीमला माहित आहे. जुनी अडथळे करणारी टीम सगळी गेली आहे. आता बिना अडथळ्याचं हायवे आहे, एक्सप्रेस वे. त्यामुळे प्रगती जी होणार आहे. आता मामासाहेब आम्हाला पाची पक्वानाची गोडीच माहिती नाही. काय पाची पक्वान असते माहित नाही, कारण आमच्या शहराने काय सुंदर शहर असतं वगैरे बघितलेलंच नाही. कदाचित स्वप्नात आम्हाला बारामती दिसत असेल. त्यामुळं आता ह्या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहात, कसे करणार आहात, आम्ही स्वप्न बांधलेली आहेत. परंतु येणाऱ्या 5 वर्षातली संधी जी लोकांनी तुमच्यावर सोपवलेली आहे, मतदारांतर्फे आणि इंदापूरच्या नगरवासियांतर्फे मी अतिशय हात जोडून नम्रपूर्वक आपल्या सर्व टीमला विनंती करतो. ही आलेली गेल्या 20 वर्षातली फार मोठी संधी आहे. 20 वर्ष म्हणतोय, पण त्याच्या अगोदर काय होतं कोण जाणे. आम्ही तर 20 वर्ष इथं काय नगरपालिका आहे का नाही आम्हाला, कारण टॉयलेटच नव्हतं, त्यामुळे विषयच नव्हता नगरपालिकेचा. त्यामुळे आता ह्या बदलल्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनामध्ये देशामध्ये सुधारणेचं वातावरण चालू आहे, त्या मानाने आपलं इंदापूर खूप मागं पडलं होतं. आता काय दोष आहेत ते आम्ही सांगत बसणार नाही. 1000 अडचणी असतात, त्यातल्या 90% जरी अडचणी दूर झाल्या तर आपली ही जनता अतिशय तुम्हाला धन्यवाद देणार आहे. आणि हे पुण्याचं काम समजतो आम्ही. निवडणूक अमुक डमुक ह्या गोष्टी तात्पुरत्या चालणार व्यवहाराच्या असतील तेव्हा त्यात घेणं घेणं नाही, परंतु जो मनापासून धन्यवाद देण्याचा कृतज्ञतेचा भाव ह्या इंदापूर वासियांमध्ये, त्याच्याबद्दल मला खात्री आहे. ते चांगल्या माणसाला साथ देतातच आणि वाईट माणसाला कसे घालवते ते गवळी मेंबरनी सांगितलेलं आहे. गवळी मेंबर खूप खूप धन्यवाद. तुमचे अनुभव हे सर्वांचे अनुभव आहेत, हजारो जणांचे अनुभव आहेत. पापाचा घरा पडल्यानंतर काय असतं आणि पुण्य आल्यानंतर काय असतं ही प्रचिती आपल्याला 5 वर्षात बघायला मिळाली पाहिजे. त्यामुळे मी हक्काने नम्रपूर्वक ह्या टीमला सांगतो की ही संधी, अशी संधी आपल्या इंदापूरमध्ये आली नव्हती. ही संधीचं सोनं किती करायचं तुमच्यावरती अवलंबून आहे. 4 वर्षानंतर मामासाहेब तुमच्या बरोबर येताना पुढच्या, त्यावेळी आमची मान पालर थाट झाली पाहिजे की मामाचे 1000 कोटी कोटी उपकार आहेत आणि ते उपकार फेडण्यासाठी, आपल्याला परतफेड करण्यासाठी अशाच मंचावर येण्याची आम्हाला स्वाभिमानाने बोलण्याची संधी आम्हाला तुम्ही मामा द्याल. ह्या टीम अतिशय सुंदर, मी म्हटलं होतो ही टीम अतिशय चांगली निवडली, कोरी पाठी. आता काही लोकांना पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु माझी विनंती आहे, जे पराभव झालेले उमेदवार आहेत ते सुद्धा तिथं सुद्धा मला सांगितलं, प्रत्येक वेळेस भरतशेठ म्हणायचे कोणताही भेदभाव न करता. अहो भरतशेठ मुळातच अजात शत्रू आहे. शत्रूला सुद्धा ह्याच्याबद्दल काय करावं तर प्रश्न पडत असेल, त्याला म्हणायचं अजात शत्रू. आणि मामासाहेब दुसरं म्हणजे दुश्मनी तो बघायची आहे ना, आपल्याला तयारी आहे ना का देता आम्हाला तोफला? आम्ही भेनारातलं नाही, कारण आम्ही कोणाचं देत लागतच नाही, आम्ही कोणाचं लागतच नाही, कोणाचं घेतच नाही, आम्ही देणारच आहोत. भरतशेठ आहेत, मामा आहेत, त्यामुळे जे मिंदे असतात, ज्यांचे हात दगडाखाली सापडलेले असतात, त्यांची त्यांना लकलाप. त्यामुळं कोणी जर सांगितलं असेल की दुश्मनी बघा, मामासाहेब आणि आपले आप्पासाहेब खंबीर आहेत, भरतशेठ आमच्या सारखेच नंबर आहेत. आम्ही जरा तोंडाने बोलायला स्फोटक आहे,
पण भरत शेठ सारखा संयमी आणि बोलणारा माणूसच मी बघितला नाही हो. मी स्वतःला सज्जन समजतो हो, माझ्यापेक्षा फार पुढची आवृत्ती आहे. आम्ही इंजेक्शन देऊन ऑपरेशन करून कॅन्सर काढून टाकतो, पण हे माणूस वरती न फाडता भूल न देता काढते. आमचं ऑपरेशन तुम्हाला भूल दिल्यानंतर तुम्हाला दुखणार, परंतु मला आश्चर्य वाटते, चेष्टेचा भाग नाहीये. अशा प्रकारचा नगराध्यक्ष, अशा प्रकारची व्यक्ती मामासाहेब, प्रामाणिकपणे हृदयापासून सांगतो, हे आमच्या इंदापूर नगरीचं भाग्य आहे. 15 दिवस आमची जरा बेकार गेली मधली, पण शेवटी कसं का व्हायना, आमची अपेक्षा खूप होती, असं नका. पण पुढच्या वेळेस अशा प्रकारे नकोय आम्हाला, खूप मोठ्याने पाहिजे आणि पाया पडून मत द्या म्हणण्याची वेळ नाही आली पाहिजे. मी अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, तुमचाच कार्यकर्ता आहे. मी कदाचित सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात येणार नाही. कार्यकर्ते कधीच मला म्हातारी माणसं, छोटी मुलं आणि स्त्रिया भेटायला आवडतात. मोठ्या माणसांचा भरोसा नसतो, त्यामुळे मी 4 हात लांब असतो. त्यामुळे मी सगळ्या कार्यक्रमामध्ये नाही आलो तरी चालेल, कधीतरी मधून अजून तुमच्या समोर मुखदर्शन आणि आमच्या या सर्व मतदाराच्या वतीने हक्काने भांडायला येणार. हक्काने आपली सत्ता असताना, आपली म्हणतोय मी, त्यामध्ये आहे. त्यामुळं चांगली कामं आणि नवीन नवीन काही कार्यक्रम असतात. आपण फक्त नगरसेवकाला इन्व्हॉल्व करू नका. मी ना माझ्यासारखं नाही, जे माणसं आहेत, उदाहरणार्थ गवळी मेंबरचं एक उदाहरण झालं, त्यांचा अनुभव आहे ना, वाईट अनुभव आहे, वाईट अनुभव सुद्धा घ्यायला पाहिजे आपण. तर तशा टाईपच्या लोकांच्या, मतदारामधल्या लोकांच्या, प्रत्येक वार्डातल्या लोकांना विश्वास वाटावा अशा प्रकारची आपली नियोजन दरवर्षाचं पाहिजे. आणि 100 दिवसात आम्ही काय केलं, इतके तुम्हाला दिवस मोजावे लागतील बरेचसे, कारण हा 20-25 वर्षाचा, कदाचित 40 वर्षाचा बॅकलॉग असेल. मी इथं 40 वर्ष आलो, परंतु अशा प्रकारचं चांगली संधी, चांगली आशा, सूर्य उगवल का नाही ह्याची खात्री नव्हती, सूर्य उगवलेला आहे. त्यामुळे येणारे सगळे संधी कधी वाया न घालवता आमच्या इंदापूरकरांना, आपल्या इंदापूरकरांना, आमचं म्हणत नाही, कारण मामा तुम्ही इंदापूरचे आहात, तुम्हाला फरक समजलं, तुम्ही काय तिथून लांबून उंटावर शाळा राखतात असं कदाचित लोक म्हणत होती पूर्वी. आता मामा काय करतात हे दाखवून देण्याची वेळ आहे. भरत शेठ शहा, खूप खूप मनापासून तुमचे अभिनंदन. अशा प्रकारचा माणूस मित्र म्हणून भेटावा, त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजूने बोलणारा मला संधी मिळावी, हेच राजकारणामध्ये खूप चांगली गोष्ट वाटते. आणि ह्या मतदारांना ज्या आशेने तुम्हाला मतं दिलेली आहेत त्या आशा पूर्ण करण्यासाठी मी सुद्धा 5 वर्ष जागा राहील आणि त्यांना जागा आपण देऊ, अपेक्षा करू आणि चांगल्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने, की जे बारामती कसं आपल्याला स्वप्नातच दिसते अजून, पण आपलं इंदापूर कसं वेगळं करता येईल ह्याची आम्हाला खूप उत्सुकता लागलेली आहे. तुम्ही कसं करता येईल आम्ही दररोज बघत राहू. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा मामासाहेब आणि अप्पासाहेब, खूप मनापासून धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या डॉक्टर साहेबांसाठी. मामा, वेळ खरंच महत्वाची आहे, पण तरी सुद्धा प्रभाग क्रमांक 3 नगराध्यक्ष पदाला 273 मताचं लीड दिलेलं आहे. अनेक कार्यकर्ते जीवाचं रान करून पळालेले आहेत. त्यातलाच एक म्हणजे एक साधारण कार्यकर्ता, तो म्हणजे सोमनाथ लोंढे यांचा वाढदिवस आहे. एका आपण शेवटी घेऊ वाढदिवस, वाढदिवस शेवटी थांबा 2 मिनिटं. बरं शेड बोलतो, बरं शेड नगराध्यक्षांना बोलायला होते, आपण घेऊ शकतो. यानंतर मी विनंती करतोय, इंदापूर नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष, शांत, संयमी, कर्तृत्ववान, नेतृत्ववान व्यक्तिमत्व माननीय श्री भरत शेठजी शहा. आजच्या पोपट शिंदे मित्रपरिवाराच्या सत्काराच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय दत्तामामा भरणे, आप्पासाहेबजी जगदाळे, तालुका अध्यक्ष हनुमंतरावजी कोकाटे आणि उपस्थित सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व सुज्ञ मतदार, आपण सर्वांनी या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमच्या सर्व मी आणि माझ्या 20 नगरसेवकांना जे भरघोस मतदान दिलंय त्याबद्दल सर्वप्रथम मी या इंदापूरच्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या ऋणामध्ये कायम राहण्याची खात्री देतो.
खरं तर ही निवडणूक एक व्यक्तीविरुद्ध आणि विकासाच्या मुद्द्यावर, या दोन मुद्द्यावर लढली गेली. पण इंदापूरची जनता एवढी सुज्ञ आहे की त्यांनी विकासाला महत्व देऊन राष्ट्रवादी पक्षाचे 14 नगरसेवक आणि मी 15वा नगराध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय मामा आणि आप्पासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला दिलं, बहुमत दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आता निवडणूक झाली, बरीच लोक काही विश्लेषण करतात. कोण म्हणतं धनशक्तीचा विषय झाला, कोण म्हणतं बोगस मतांचा विषय झाला. परंतु मला या इंदापूरच्या जनतेला एकच सांगायचंय की समोरची माणसं जर मतदारांची किंमत फक्त पैशात करत असतील तर तो फार मोठा गुन्हा आहे. कारण ह्यांनी दिलेलं मत जे आहे त्याचं मोल कुणीही करू शकत नाही लोकशाहीमध्ये मतदाराचं मोल. परंतु आपला पराभव झाल्यानंतर आपण काय बोलतो, काय सांगतो लोकांना हे नाही सांगितलं पाहिजे. आपण कुठं कमी पडलो हे सांगितलं पाहिजे, पण ते सांगण्याचं धाडस समोरच्यात नाही हे मला नक्की सांगावं वाटतं. परंतु आता मी आणि माझ्या सर्व नगरसेवकांना एकच विनंती करतो की आता आपली निवडणूक झालेली आहे, आपण निवडून आलेलो आहोत. आता आपण केवळ एका प्रभागाचे प्रतिनिधी नाही किंवा एका ठराविक मतदारांचे प्रतिनिधी नाही, तर या शहराचे प्रतिनिधी म्हणून आपण काम करतोय. हे काम करत असताना आपण या गोष्टीचा विचार करू नका की आपल्याला कुणी मतदान केलंय, कुणी नाही केलं. परंतु हे गाव आपलं आहे, हे गाव आपल्याला सुधारायचं आहे. या भावनेनं आपण सगळेजण काम करू. आता हे गाव आपलंय. इलेक्शन मध्ये झाले असतील काय राजकीय पक्ष असतात, एकमेकात तुम्ही होते, परंतु इलेक्शन नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी विसरल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेचं काम चांगल्या पद्धतीनं कसं होईल, अडवणूक न करता कसं होईल, यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही ती घेऊ हे या निमित्तानं सांगतो. आणि मामांना आणि आप्पासाहेबांना एकच शब्दात खात्री देतो की ज्या विश्वासानं तुम्ही इंदापूरची सूत्र आमच्या हातात दिलीत त्या विश्वासाला आमच्याकडून कुठंही तडा जाणार नाही याची खात्री देतो. जसं कदम डॉक्टर आता मला म्हणले की पुढच्या 4 वर्षामध्ये हातापाया पडून मत मागायची वेळ येऊ नये, पण डॉक्टर साहेब मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की पुढच्या 5 समोरच्या माणसाचं उभं राहायचं सुद्धा धाडस होणार नाही. एवढा विकास या इंदापूर शहराचा आम्ही करू आणि एकही काम आम्ही इंदापूर शहरामध्ये ठेवणार नाही. आणि जे तुम्ही स्वप्न बघताय की आपलं शहर बारामती सारखं झालं पाहिजे, मोठ्या शहरासारखं झालं पाहिजे, हे शहर तुमच्या स्वप्नातलं तुम्हाला नक्की दिसेल. आणि हेच आम्ही तुम्हाला पुढच्या 4 वर्षामध्ये याच ठिकाणी सभा घेऊन आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की या इंदापूर शहराचा कायापालट किती झालेला आहे. आणि आमची सर्व टीम, आज आम्हाला विरोधक असं म्हणत होते की पोरं बाळा घेऊन उभा राहिलेत, त्यांचं काय चालतंय, त्यांचं कोण ऐकणार आहे. परंतु याच पोरांनी, याच तरुणांनी या इंदापूर शहरामध्ये एक नवा इतिहास घडवला की ज्या इंदापूरच्या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत 9 आणि 8 शिवाय कधी आम्हाला बहुमत मिळालं नाही, त्याच नगरपालिकेमध्ये आज आमच्या या तरुणांनी 14-6चं विक्रमी मतदानांनी आज पॅनल आणले. मला या तरुणांचं खूप मोठं कौतुक वाटतं की ज्यांना इलेक्शनचा, निवडणुकीचा अनुभव असताना सुद्धा या बहादर युवकांनी बाल्यांना पाडले. हेच आमच्या तरुणांचं खूप मोठं यश आहे. आणि हे जर असंच जर सहज करत असतील तर काम किती सहजतेने करतील याचा अंदाज तुम्ही बांधा. आणि तो अंदाज तुम्ही बांधू शकणार नाही, एवढ्या ह्या स्पीडने आमचे सगळे तरुण काम करतील. आणि या इंदापूर शहरामध्ये कुठल्याही नागरिकांना कुठल्याही अडचणीसाठी अडवणूक केली जाणार नाही. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार कसा असतो त्या इंदापूर जनतेला आम्ही ह्या 5 वर्षामध्ये दाखवून देऊ. आणि मामांच्या आणि आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली या इंदापूर शहराचा कायापालट करण्याचं खात्री मी देतो. आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करतोय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे. दोन तारखेला जे मतदान झालं आणि मतदानाच्या रूपानं
या इंदापूर तालुक्यात इंदापूर शहरातील सर्व मतदार बंधूंना जो राष्ट्रवादी पक्ष आदरणीय अजितदादा आणि भरणे मामा यांच्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो. आज इंदापूर शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती आपण मतदान मागितलं आणि इंदापूर शहराने राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून प्रचंड मताने निवडून दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्व मतदारांचं, पत्रकारांचं, ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य केलं अशा सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, नूतन नगराध्यक्ष भरत भाऊशे, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार बंधू आणि इंदापूर शहरातील नागरिकांनो, खऱ्या अर्थानं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची. त्यांना खऱ्या अर्थानं भरत शेठला पाडायचं नव्हतं, भरणे मामाला पाडायचं होतं. आणि भरणे मामा काय लोकांचं टार्गेट होतं, परंतु भरणे मामा सुद्धा किती चतुर होता. मामीला 4 दिवस या ठिकाणी पळवलं, त्यांनी सुद्धा मान्य केलं. मामापेक्षा मामीनं कष्ट जास्त घेतलं, त्यामुळे आमच्या महिला भगिनीने जास्त मतदान या ठिकाणी केलं. शेवटी मामा मी ऐकलं तुमच्यापेक्षा भरत शेठच्या प्रचाराला तुम्ही जास्त पळाला. ह्याचा अर्थ काय होतो की मामा कार्यकर्त्याच्या ह्याला किती ताकद लावतात हे विरोधकांनी त्या ठिकाणी सांगितलं, आपण ऐकलं. मित्रांनो, निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु चांगल्या विचाराची माणसं जपली पाहिजेत, चांगल्या विचाराची माणसं जोपासली पाहिजेत. जे नेहमी सुखात दुःखात आर्थिक ह्याच्यामध्ये जे मदत करतायत अशी माणसं जपली पाहिजेत. आणि ते उदाहरण या शहराने घेतलं म्हणून भरत शेठ आणि त्या 14 सहकार्यांना या ठिकाणी मतदान केलं. आमचे 4-6 उमेदवार पराभूत झाले. मित्रांनो, तुम्ही पराभूत झाला नाही, तुम्ही जिंकलाय. तुम्ही हारला म्हणून आमची 14 आणि भरत शेठ निवडून आलेत, हे सुद्धा गोष्ट करण्यात गेलेलं नाही. तुमचा पराभव हा आम्ही मान्य केलेला नाही. तुम्ही ह्यांच्यापेक्षा जास्त कष्ट केलं आणि तुमचा पराभव झालाय म्हणून तुम्ही नाही होऊ नका, नाराज होऊ नका. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला शक्ती देण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी करेल. शेवटी या 14 उमेदवाराचं आपण अभिनंदन करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. त्यापर्यंत तिकडून आलेले बी 6 सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही सुद्धा जिंकलाय. सर्व मिळून या शहरामध्ये विकासाची काम आपण जोमाने करा एवढंच या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी मामाने सांगितलं, मामा निवडणूक झाली, आपण काय कुणावर टीका केल्या नाहीत, आपण विकासाच्या मुद्द्यावर केल्या. परंतु काय बाय लोकांना निवडणूक झाल्यानंतर काय स्वप्न पडायला लागले आणि कुठंतरी सभेमध्ये म्हणले छत्रपती कारखान्याचं काय, मार्केट कमिटीचं काय, खरेदी विक्री संघाचं काय, हा इतिहास सांगण्याचा नाही. या ठिकाणी आपण आनंद साजरा करायला आलोय, परंतु कुठंतरी उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि काय लोक म्हणतायत भावना खूप आनंद वर झाला. कशामुळे आनंद झाला? उसाचं बिल दिल्यामुळं आता कारखाना दुसऱ्याला चालवाय दिला म्हणून? काय बोलता, काय करता? काढायचं झाल्यानंतर कुत्र्याचं घोड्याचं काढताय. आम्ही जनावर आणतो त्या ठिकाणी लोकांची, तरुण पोरांना सहकार्य करतो. आम्ही संचालक खिशातनं काय खर्च करतो हे तुम्ही काढताय. बघ, तुमची महागातली कारकीर्द तिथली काढली तर तोंड दाखवाय जागा राहायची नाही. जनावरांच्या बाबतीमध्ये थांबण्यामध्ये तुम्ही काय प्रकार केलाय हे काढायची वेळ आणू नका आमच्यावरती. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, कुणाचा ऊस गेलाय, काय भावाने गेलाय, हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे. जनावरांचं काढायचं जनावरांच्या देत जाऊ आपण, माणसाचं काढायचं माणसाच्या देत जाऊया आपण. परंतु ही वेळ टीका करण्याची नाही.
या तालुक्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. कुणी फुलाचं काढलं असेल, फुल होणार, फुलामुळे काय इंदापूर शहराला फायदा होणार, ह्या गोष्टी बऱ्याच त्या मागेतल्या मागे गेल्या. मामा आता एक फुल नाही, अजून दुसरा फुलाची तुम्ही मंजुरी आणा आणि त्या ठिकाणी काम सुरू करा. शेवटी आता कोणीतरी सांगितलं ऊस त्याच रस्त्याने येतोय, दूध त्याच रस्त्याने येत आहे, आमच्या मार्केटचा माल त्याच रस्त्याने येतोय, सगळ्या गोष्टी तिथे येतोय, त्यासाठी फुल लागतो. म्हणून अजून दुसरा फुल एक आणा. आणि इंदापूर शहरामध्ये ज्या आपण निवडणुकीच्या निमित्तानं जे जे अभियोजना आपण दिलेत, रस्त्याच्या असतील, स्ट्रीट लाईटचा आपण भुयारी स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये असतील, ह्या गोष्टी प्राधान्यानं सोडाव्यात. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं पाणी या ठिकाणी मिळलं पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. आणि ती काय सारथी आहे ती सारथीचा जे विषय आहे मामा, ते आपण अगोदरच तुम्ही दिलेला आहे, ती त्याचा सुद्धा आपण पाठपुरावा करून ज्या लोकांवरचे जे काही घरपट्टीचे विषय असतील ते कमी करण्यासाठी आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा माननीय अजितदादा आणि भरणे मामाचं मी मनापासून आभार मानतो. चांगल्या उमेदवाराला तुम्ही तिकीट दिलं त्याबद्दल मी अजितदादा आणि भरणे मामाचं मनापासून आभार मानतो की या शहराला जो पाहिजे होता माणूस आणि तोच तुम्ही दिला. त्यामुळे या शहराने भरभरून मतदान दिलं आणि आता तुम्हाला पालखीला येण्याचा मार्ग सुकर झालाय. आणि तुकाराम महाराजांनी ऐकलं की बाबाला पालखीला आलायचंय, यासाठी भरतला आपण आलो आणि म्हणून परत आला. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, विकास रत्न, इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट, लाडके आमदार नामदार दत्तात्रय मामा भरणे. उपस्थित सर्व माझ्या इंदापूर शहरातील सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, आदरणीय व्यासपीठ, सगळे आमचे पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी पोपट शिंदे आणि त्याच्या मित्रमंडळाचं सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आज आपल्या या शहरामध्ये आपल्या सगळ्यांचा, आपले नगराध्यक्ष भरतशेठ शहा आणि 14 नगरसेवक आणि आपले 6 पराभूत उमेदवार या सर्वांचा सत्कार आणि सन्मान ठेवला. खरं तर पोपटला सलाईन लावले, बंडू तर त्या पोपटला सलाईन लावल्यानंतर सुद्धा दवाखान्यामधनं मकरे सर त्यांनी ते सगळं मॅनेज केलं. शिंदेसाहेब, त्यामुळं त्याचं खरंच पोपटचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं, पोपट कुठे गेला, त्याचं निश्चित प्रकारे सर्वांचं आभार मानतो. आज आपण सर्वांनी सत्कार हाच ठेवलेला आहे. आता आप्पासाहेब बोलले, हनुमंताबा बोलले, आमचे नाना बोलले, डॉक्टर साहेब बोलले, भरत शेठ बोलले, आमचे अशोक बापू बोलले, रमेशाबा बोलले आणि या सर्वांनी, आमचे मकरे साहेब बोलले. या सर्वांनी बोलताना आपण सर्व शहरांचं, आपल्या सगळ्यांचे आभार मानले. हे खूप चांगला मतदान तुम्ही सर्वांनी या सर्व उमेदवारांना केलं. उद्या या शहराचं नगराध्यक्ष बनवताना भरत शेठ आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांकडून तुमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे. माझं हे इंदापूर शहर, या इंदापूर शहरात असणाऱ्या अडचणी, इंदापुरात असणारे प्रश्न कसे मार्गी लावता येतील आणि या शहरातील माझ्या गोरगरीब माणसाची असणारी, त्याची असणारी छोटी छोटी कामं ती कशी मार्गी लावता येतील, माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी, माझ्या अल्पसंख्याक वस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी, माझ्या सर्वसामान्य लोकवस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी, ते कसे माझे नगरसेवक, माझे नगराध्यक्ष सोडवतील, ह्या खूप मोठ्या आशेनं माझं इंदापूर शहर आपल्या सगळ्यांकडे बघतंय. भरत शेठ आणि नगरसेवकांना मला एक विनंती करायची आहे. तुम्ही आता निवडून आलेला आहात. निवडून आल्यानंतर मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही आता सगळे शहराचे नगरसेवक आहात, शहराचे प्रतिनिधी आहात.
तुम्हाला सगळ्यांनी मतदान दिलेलं आहे. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा तुम्ही प्रतिनिधी आहात. शेवटी मी नेहमी म्हणतो की माणसं काय चिखलाची नसतात, शेवटी माणसं नवीन तयार करायची असतात. तुम्ही मला सगळ्या नगरसेवकांना विनंती करायची आहे, तुम्ही जनतेचे सेवक आहात. जरी नगरसेवक म्हणजे सेवक म्हणून तुम्ही जर जनतेची सेवा केली, अहोरात्र त्या माझ्या मतदार बंधूला सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेतले, त्या गरीब माणसाला जर आपण सगळ्यांनी मदत केली तर ही माणसं कधी विसरत नाहीयेत. त्यामुळे मला सगळ्या नगरसेवकांना, निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सगळ्यांना सांगायचंय, प्रत्येकाने प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आणि मी हे पण सांगतो, कदाचित मोठ्या माणसाची कामं मोठी असतात, मोठ्या माणसाची तुम्ही किती जरी कामं केली तर एखादं काम केलं नाही तर तो मोठा माणूस तुमच्या तुम्हाला विसरून, तुमच्या कामाबद्दल विसरून जाईल. उलट पक्षी गरीब माणसाचं, सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा खूप छोट्या असतात, त्यांची कामं खूप छोटी छोटी असतात. त्या गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली, त्या गरीब माणसाला जर तुम्ही सहकार्य केलं तर ती माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत. तर नेहमी लक्षात ठेवा, या शहरामध्ये काम करताना गरीब माणूस, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करा. या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी तुम्हाला पाठीमागच सांगितलं होतं, या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या राज्याचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबच आहे, आणि तुमच्या सगळ्यांचा आमदार मी असल्यामुळं निश्चित प्रकारे या शहरामध्ये काय अडचणी आहे, या शहराचे काय प्रश्न आहेत, या शहरासाठी काय करणं गरजेचं आहे, की जेणेकरून पूर्वीच आपल्या सगळ्यांना माहित आहे, माझ्या इंदापूर शहरामध्ये पूर्वी आपल्याकडे एखादा पाहुणा यायचा आणि पाहुणा आल्यानंतर आपल्या शहराबद्दल काय बोलायचा. निश्चित प्रकारे हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मागच्या 5-10 वर्षामध्ये आमच्या भाभी असतील, या सर्वांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हो हे शहर बदलतंय, या शहरातले रस्ते बदलत आहे, ड्रेनेज बदलत आहे. हळूहळू शहरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्याचा निश्चित प्रकारे करतोय. अजूनही एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही आहे. मला सगळ्या नगराध्यक्ष सकट सगळ्या नगरसेवकांना सांगायचं आहे की तुम्ही निश्चित प्रकारे काम असं करा, डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, की जेणेकरून सरळ काम तर सगळेच करतात, परंतु नोंद घेईल असं काम करा, की जेणेकरून आज सगळा आपला अल्पसंख्याक समाज असं, अल्पसंख्याक समाजाला काय देणं यासाठी गरजेचं आहे, माझ्या मागासवर्गीय समाजासाठी काय केलं पाहिजे, माझ्या सर्वसामान्य नागरिकाच्या वस्तीमध्ये काय केलं पाहिजे, की जेणेकरून तो समाज आपल्या सगळ्यांचं नाव घेईल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. हे टीका टिप्पणी होत असते. मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं, मगाशी मला वाटतं शिवाजीराव मखेडे का कोणीतरी सांगितलं, टीका टिप्पणी किंवा काय डॉक्टर साहेबांनी सांगितलं. डॉक्टर साहेब, आपण मी माझा स्वभाव सांगतो, मी फक्त दोस्ती बघणाराच आहे. हे दुश्मनी वगैरे मी सोडून देणारा माणूस आहे. ह्या दुश्मनीमध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही आहे, आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही आहे. या शहराचा आपल्याला विकास करायचा आहे. या शहरासाठी अधिकचा निधी या राज्यातून केंद्राकडून आपल्याला आणायचा आहे. कोण दुश्मनी करतंय, कोण काय म्हणतंय, कोण बोगस. मी माझं तर म्हणणं सर्वांनी यश असते, अपयश पण पचवायचं असतं. अरे बोगस मतदान, आता कुठं बोगस मतदान आणि कुठं काय, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाहीये. शेवटी पराभव हा मान्य केला पाहिजे. परंतु ठीक आहे, कोण मान्य करतं कोण करत नाही, मला कोणावरती त्यांच्यावरती टीका टिप्पणी करायचीच नाहीये. नाना, तुम्ही मगाशी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली, तुम्ही किती जरी मानला तर माझ्या स्वभावात फरक पडत नाही. बाळासाहेब, स्वभावात फरक पडत नाही. परंतु मला तुम्हाला एकच सांगायचंय की खरंच आपल्या शहरामध्ये खूप काही गोष्टी करणं गरजेचं आहे. ते भविष्यामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या गोष्टी आपण निश्चित प्रकारे करू. अप्पासाहेब, मगाशी सिरसोडी पुलाचा तुम्ही विषय काढला, मला फकीरबाईचं नाव तो लयच हुशार दिसतोय, त्यामुळं विषय काढला. आणि विषय काढल्यानंतर आपण शिरसोडीचा पूल, मला आश्चर्य वाटतं, काही लोकांचं आश्चर्य वाटतं आपण काहीच केलं नाही आणि जो करतो त्याला नावं ठेवायची. शिरसोडीचा पूल सोडून द्या. भविष्यामध्ये तुम्हाला मी सांगतो वकील साहेब, आपल्याला शिरसोडीच्या पुलात तिकडून माणसं आणायचे,
तो चांडगाव कोमनवाडी का कुठला चांडगाव तेच कोमनवाडी तो पण पूल आपल्या सगळ्यांना तो पण पूल करायचा आहे अरे जेणेकरून माझ्या इंदापूरचं मार्केट वाढलं पाहिजे. इंदापूर शहरामध्ये जे काय करता करावं लागेल जे काय या शहरासाठी करता येईल मी आज काय म्हणणार नाही. तुम्हाला अंडरग्राऊंड मगाशी केबलचा असेल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे आपल्या इथे रहदारी वाढत हे गोष्टी वाढतील. इथं आपल्या सगळ्यांना काय गोष्टी करायचे. आज जे ह्या रस्त्यावर तुम्ही उभा राहिलाय ह्या रस्त्यावर बसलाय पूर्वी हा रस्ता झाला नाही आताच हा रस्ता का झाला हा रस्ता कुणी केला याचा पण कुठेतरी शांतपणे आज काही प्रचाराची सभा नाही आहे ही आभाराची सभा आहे एक आनंदाचा क्षण आहे. फक्त मला सगळ्यांना एकच सांगायचं इंदापूर शहरातील सर्व जनतेनं आपल्या नगरसेवकांच्या थोडं जरा आपल्याकडून खालीवर झालं. मी पाहिलं मी हिशोब केला आपले 20 नगरसेवक 10 वार्ड मध्ये जे नगरसेवक पहिल्या नंबरने निवडून आले आणि विरोधकांचे जे 10 नगरसेवक ते पहिल्या नंबर मध्ये निवडून आले. कदाचित हनुमंताबा तुम्ही विचार केला नसेल त्या सर्वांची जर बेरीज घेतली तर आपले नगरसेवक 2816 मताचं लीड हे नगरसेवकात आपल्याला 2816 टाळ्या वाजू नका पण वर फक्त 127 मतं आलंय हे नक्कीच कुठंतरी आपलं सर्वांचं थोडं काय का व्हायना थोडं चुकलेलं आहे. असं शेवटी आपण कधी चुकायचं नसतं पण ठीक आहे 2800 कुठं आणि 127 कुठं ठीक आहे. विजय हा शेवटी विजय असतो त्यामुळे निश्चित प्रकारे बरेचसे आणि सगळ्या नगरसेवकांना मी एवढं सांगतो की तुम्ही काम करताना असं काम करा की जे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. आमच्या नगरसेवक ताईंना तुम्हाला मी सांगतो जा महिला बचत गटाच्या माध्यमातून जाऊन सगळ्या आमच्या गरीब माणसाला एखाद्या अडाणी महिलेला मदत करा सहकार्य करा. अरे ती महिला तुमची कायमची होणार आहे. तिला वर काय दिल्लीत काय झालंय मुंबईला काय झालंय तिला कुठं काय तिला काय देणं घेणं नाहीये. त्यामुळे आपण सगळ्यांनी कुणाचं लाईट बोर्डाचं काम आहे कुणाचं घरकुलाचं काम आहे कुणाचं बाकीच्या नगरपालिकेमध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये काम आहे. अरे जा त्या गरीब माणसाला मदत करा सहकार्य करा. तुम्हाला परमेश्वराने एक संधी दिली माणसं जोडायची असतात. आज मी तुमच्या समोर उभा आहे मला पण माहित नव्हतं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. या राज्याचा कधी मी आमदार कधी कारखान्याचा चेअरमन होईल कधी बँकेचा चेअरमन होईल कधी झडपीचा अध्यक्ष होईल कधी आमदार होईल कधी राज्यमंत्री होईल कधी क्रीडा मंत्री होईल कधी अल्पसंख्याक मंत्री होईल आणि कधी कृषी मंत्री होईल. हे माझ्या स्वप्नात मी कधी पाहिलं नव्हतं. शेवटी एक लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो गरीब माणसासाठी ज्यावेळेस काम करतो कुणी जरी नाही म्हटलं कुणी जरी आशीर्वाद नाही दिला वरचा बघत असतो वरचा नक्की आपल्याला सगळ्याला आशीर्वाद देतो. कारण नेहमी लक्षात ठेवा प्रामाणिकपणे दिलसे प्रामाणिकपणे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण या नगरपालिकेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये करूया. चांगलं काम करूया की जेणेकरून कुणीतरी म्हटलं पाहिजे की शेवटी काम करताना तुमचं मोजमाप कधी होतं मागचं आणि पुढचं. मागच्यापेक्षा दीप्तीकडे बघ मागच्यापेक्षा तुम्ही जेव्हा चांगलं काम करचाल त्यावेळेस कुठेतरी तुमच्याबद्दल कुणीतरी चांगलं म्हणतील आणि कुणीतरी आपल्यासाठी यामध्ये फरक आपल्यामध्ये दिसला पाहिजे असं काम हे आपण सगळ्यांनी करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की बाकीचा नगर विकासचा निधी असू द्या की निधी टाकताना सुद्धा कुठेतरी आपल्या घराजवळ टाकण्यापेक्षा लोकांच्या सोयीसाठी तिथं लोकांना जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करा. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगतो आज आपण सर्वांनी खूप मोठी जबाबदारी या नगरपालिकेवरती टाकलेली आहे. तर आमच्या सगळ्यांची पण जबाबदारी ही वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या जबाबदारीत आपण सगळेजण चांगलं काम करूया. लोकांच्या ज्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पूर्ण करूया आणि कुणावरती टीका टिप्पणी करून आपलं पोट भरणार नाहीये किंवा कुठेतरी त्यामुळं पत्रकार ब्रेकिंग न्यूज कुठेतरी चालवणार नाहीये. त्यामुळे टीका टिप्पणीला अजिबात महत्व देऊ नका. ते 4-2 दिवस फक्त ज्येष्ठ पत्रकार शैलेजी काटेकर टिकतं परत ते कुठं लोक विसरून जातात आणि नंतर वेळ येते. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो टीका टिप्पणीला फक्त विकासाने
त्यांच्या उत्तर द्या. मगाशी आप्पासाहेबांना ते थोडं सहन झालं नाही. आप्पासाहेब स्वभाव असतो एखाद्याचा की कुठेतरी हे करतात. ते कसं असतं, लय महत्व द्यायचं नाही. महत्व दिलं की कसं आहे की आपण म्हणलं की लगेच हे म्हणा तुमची प्रतिक्रिया काय, हे जी प्रतिक्रिया, अरे आमची प्रतिक्रियाच नाही, आम्हाला काय बोलायचंच नाही, आम्हाला फक्त दिसतो माझ्या इंदापूर शहराचा विकास. त्यामुळे हे बाकी ठिकी काय कोण काय बोगस कुठं काय भाव नाही. बायको माझी फिरणार आहेत. कुणाची फिरणार आहे? पक्ष माझा आहे, उमेदवार माझा आहे, तर फिरणारच की. आता बायको फिरणार नाही तर कोण फिरणार? आणि पूर्वी तसं इतकं नव्हतं. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये एवढं नव्हतं. तुम्ही बोलावलं असतं आमची बायको आली असते. भरत शेठच्या भाभीने बोलवलं आली. ते दीप्तीचं तर सारखंच फोन म्हणजे आता बोलवल्याशिवाय काय आहे शेवटी. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्या वेळेस इंदापूर शहरा विधानसभेची निवडणूक चालली असताना देवाबा जाधव आले की देवाभाऊ अतुल इंदापूर शहराची ज्यावेळेस निवडणूक आपल्या विधानसभेची निवडणूक चालली असताना मी स्वतः भरत शेठला त्यावेळेस शब्द दिला होता. तिथं हनुमंताबा आप्पासाहेब हे सगळे तिथं साक्षीदार आहेत की तुम्ही माझ्या विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. मी तुम्हाला तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मी सहकार्य करेन हा शब्द मी दिला होता. त्यामुळे मी शब्द दिलेला, मी माझा स्वभाव असा आहे एकदा शब्द दिल्यानंतर कोरड्या विहिरीत उडी मारणारा माणूस असल्यामुळं मी ही माझ्या विधानसभेच्या निवडणूक दिलेला शब्द या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी बरेचसे तुमची ती परतफेड ही मी तुम्हाला व्याजासकट केलेली आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे बंधूंना आता कुणी काय म्हणतंय मला त्याच्यावरती अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये. आणि बरेचसे आणि शेवटी पैशावाला माणूस असतो म्हणजे काय त्याचं काय चुकीचं आहे काय? आता त्यांच्या 3 पिढ्या ते श्रीमंत आहेत, त्यात त्यांचा काय दोष आहे काय? बिबे पाहुणं तुम्ही सगळ्यात लहान आहे त्यामुळं काय दोष आहे का? शेवटी आहे ना त्यांचं बरं आहे, माझं पण बरं आहे. हाय मग आता काय आम्ही काय आता त्यांचा जन्म माडीत झालाय, माझा जन्म पण माडीत झालाय. त्यामुळे त्यात काय असं काय चुकीचं नाहीये. माणूस बरं का बरंचसे ही सगळी माणसं निश्चित प्रकारे चांगलं काम करतील. आमच्या लोंढ्यांचा वाढदिवस आहे ना, सोमनाथचा वाढदिवस आहे. त्यामुळे मी अधिक न बोलता आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे आमचे सगळे नगरसेवक आणि आता आपण जे शब्द पाठीमागे दिले होते आमच्या बागवान समाजाचे पण सगळे समोरील लोक बसलेत. त्यामुळं काळजी करू नका. जे दिलेले शब्द आहेत तुम्हाला सर्वांना आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करू. आदरणीय ज्येष्ठ बंडूतात्या राहुल बंडूतात्याला बघू तिकडं जरा तुम्ही पण मार्गदर्शन. नगरपालिकेमध्ये आमची ताई लय साधी आहे, साधीमध्ये हुशार आहे पण त्यामुळं त्यांचं तुमचं सगळ्यांचं डॉक्टर साहेब हे नगरसेवक निश्चित नाहीत, हे सगळे बसलेले म्हणजे ज्यांनी या नगरसेवकांना बनवण्यासाठी काम केलं त्या सगळ्यांना निश्चित प्रकारे आबा. सौरभ तर आमचा लय भारी असू द्या, पण सौरभ सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम मी ज्यांनी खरं नगरसेवक पदासाठी माघारी घेऊन मोठेपणा दिला त्यांचे पण खरं निश्चित प्रकारे आपण सगळेजण आभार मानूया. त्यांचं पण कुठेतरी दखल निश्चित प्रकारे आपण सर्वजण घेऊया. पुन्हा एकदा मी भरत शेठ आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या पुढील काळासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. नगराध्यक्ष पद भरत शेठजी शहा यांना भेटेल असं ठणकावून सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजेच सोमनाथ लोंढे. प्रभाग क्रमांक 3 मधलं 273 मताचं मताधिक्य देऊन नगराध्यक्ष पद ज्यांना मिळवून दिलं. अनेक कार्यकर्ते जीवाचं रान करून पळाले. त्यातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे सोमनाथ लोंढे आणि त्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सोमनाथ शिखरे उत्कर्षाची सर करत असताना कधी वळून जर मागं पाहिलं तर आमच्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा तुला स्मराव्या. तुझ्या इच्छा आकांक्षांचा विरू गगनाला भिडू दे. सगळं काही तुझ्या जीवनामध्ये मनासारखं घडू दे.
ही सोमनाथ तुला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा. मोठ्या संख्येनं आपण सर्वजण इंदापूरकर आपल्या इंदापूर नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी